श्री स्वामी समर्थ. श्री राजेश्वरी, श्री सप्तशृंगी माता, श्री दुर्गा सप्तशती. नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः. नमः प्रकृते भद्राय नियताः प्रणताः स्मताम. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत चे अर्ध्वर्यू परमपूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने परिपूर्ण असा श्री दुर्गा सप्तशती मराठी. श्री दुर्गा सप्तशती मराठी हा ग्रंथ त्यांच्याच परमपावन करकमलाद्वारे प्रकाशित करण्यात आला. प्रकाशक व मुद्रक श्री स्वामी सेवा प्रकाशन, श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. ऑक्टोबर 2014. सुधारित आवृत्ती ऑक्टोबर 2023. सर्व हक्क प्रकाशकाधीन. हा ग्रंथ केवळ सर्व दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उपलब्ध. श्री स्वामी समर्थ प्रस्तावना. आजच्या धावपळीच्या जगात स्थलांतरामुळे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक कुटुंबामध्ये आपल्या कुलदेवतेची माहिती नसते व त्यामुळे देवीची सेवा होत नाही. आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणजेच आईची सेवा करणे किती आवश्यक आहे हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेतून तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी गेल्या 50 वर्षात वैयक्तिकरित्या देशोधडीला लागलेल्या पूर्ण वाताहत झालेल्या अनेक कुटुंबांना मार्गदर्शन करून अतिशय सोप्या पद्धतीने स्वतःच कुलदेवतेची सेवा करावयास लावून सुखी झालेले पाहिले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील हजारो दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून शेकडो शतचंडी, सहस्त्रचंडी यज्ञयाग हे लक्षावधी मराठमोळ्या सामान्य स्त्रियांकडून वाचन व हवन अतिशय यशस्वीरित्या करून घेतले आहेत व त्यांना परमोच्च आनंद या सेवेतून मिळाला आहे. या आपल्या सर्वांच्या प्रिय आईची सेवा म्हणजेच मूळ संस्कृत सप्तशती होय, जी मार्कंडेय ऋषींना आईसाहेब युद्धानंतर विश्रांतीसाठी सप्तशृंग गडावर आल्या असताना सर्वांना सेवा करण्यासाठी स्वतः आज्ञा करून लिहावयास सांगितली. तीच ही श्री दुर्गा सप्तशती आहे. त्याचबरोबर नवार्णव मंत्र दिला. परंतु श्री दुर्गा सप्तशती संस्कृत मध्येच असल्याने व संस्कृत भाषेचे ज्ञान सर्वांना नसल्याने त्याचा व्यापार धंदा सुरू झाला. त्यामुळे खरी तळमळीची सेवा संपुष्टात येऊन आईची सामान्य लेकरे सेवेपासून वंचित राहिली. परंतु एका थोर पुरुषाने श्री संत अच्युत महाराज यांनी सर्वांसाठी असलेली ही दिव्य सेवा मराठी भाषेत तंतोतंत सप्तशती, अर्गला, किलक, कवच, अगदी छंद वृत्त यांत कशाचाही बदल न करता मराठी साहित्यात अध्यात्मात आपल्या सर्वांच्या आईची सेवा रुजू करून मनाचा शिरपेच खोवला आहे. यापेक्षा अत्युच्च सेवा दुसरी कुठलीच असू शकत नाही की जी कोणताही आडपडदा न ठेवता आईसाहेबांची मूलतः असलेली इच्छा अगदी निरपेक्ष भावनेने पूर्ण करते. आपल्या आईची सेवा कोटी कोटी हृदयात जाओ ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. परमपूज्य गुरुमावली. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत, दिंडोरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवाकऱ्यांची आचारसंहिता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 1. रोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः 3 अध्याय वाचावेत. 2. रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 3. आपण जे जे जेऊ खाऊ ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे. 4. प्रातःकाली उठताना, रात्री झोपताना व एरवी देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे. 5. श्री स्वामी समर्थ महाराजांची रोज नैवेद्य आरती करावी. 6. आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत. मद्य मांस वर्ज, परस्त्री माते समान. 7. माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे. थोरांचा मान ठेवावा, सर्वांशी नम्र भावाने वागावे. 7. सद्गुरु प्रणीत मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे. 9. कुलदेवतेचे रोज स्मरण किंवा नमन करावे. कुलाचार पाळावेत. 10. रोजच्या रोज घरी
पंचमहायज्ञ करावा. 11. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार, फुले, अगरबत्ती, श्रीफल व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे. 12. उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी. अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे. काम्य सेवा संकल्पपूर्वक असावी. श्री स्वामी समर्थ कुलदेवतेची सेवा. आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. कोणत्याही मार्गाने वाटचाल करावयाची असल्यास कुलदेवतेच्या सेवेला अग्रक्रम आहे. कुठल्याही कार्याच्या आरंभा अगोदर कुलदेवतेची सेवा करून संमती घ्यावी. तसेच निरनिराळ्या व्याधी, विवाह, आर्थिक सुबत्ता, समृद्धता, कुटुंबात शांती, सलोखा व आरोग्य याविषयी कुलदेवतेच्या कृपेचा जवळचा संबंध आहे. आपल्या कुलदेवते संबंधी प्रत्येकाला माहिती असावी. त्यासाठी श्रेष्ठ क्षात्र धर्म या ग्रंथात आपली कुलदेवता कोणती व त्याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती दिलेली आहे. कुलदेवतेची सेवा पुढील प्रमाणे करावी. मंगळवार, शुक्रवार, महालक्ष्मी, दुर्गाष्टमी उपवास. 1. मंगळवार, शुक्रवार, महालक्ष्मी, दुर्गाष्टमी उपवास. 2. चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सव. 3. किमान 3 ते 4 वर्षातून एकदा कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा योग्य रीतीने मान सन्मान करावा. हिरवी साडी, हिरवा खण, मणिमंगळसूत्र सोन्याचे, जोडवे, विरोधे, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, पंचखाद्य, खेळणा, पाळणा, हार, वेणी, होमपुडा, ओटीचे साहित्य, 5 फळ आणि पुराणाचा नैवेद्य दाखवावा व एका ताटात पुरण थापून त्यात 21 फुलवाती लावाव्यात व देवीची आरती करावी. 4. घरातील कुठल्याही मंगल कार्याच्या सुरुवातीस प्रथम कुलदेवतेची पूजा करावी. प्रत्येक अध्यायास खाली दिलेल्या मंत्रांचे संपुट लावून श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाची एकूण 14, 28, 56, 112 पारायणे करावीत. ही पारायणे शक्यतो 112 दिवसांपेक्षा अधिक उशीर न करता करावीत. मंत्र. देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम. रूपम देही जयम देही यशो देही द्विषो जही. सर्वाम बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य मस्मत व्याधी विनाशनम. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वाम बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मत वैरी विनाशनम. पुत्राम देहि धनम देहि सर्व कामाश्च देहि मे रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषोज्जही. 5. कुलदेवतेची सेवा चालू असताना सकाळ संध्याकाळ 1 माळ 99 मंत्राचा जप करावा. मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चै. 6. पारायणाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. 7. कुलदेवतेची सेवा कुलस्त्रीनेच करावी. 8. या ग्रंथाचे 14 पाठ वाचन केल्यास नवचंडी केल्याचे पुण्य मिळते. पाठ वाचन झाल्यानंतर शक्यतो एकूण पाठाच्या 1 हवन तर्पण करावे. हवनाची पद्धत खालील प्रमाणे दर श्लोकास हवीर द्रव्य घेऊन स्वाहाकार करणे. 1 मोठ्या लोखंडी पाटीत अथवा जमिनीत 2x2x1 अशा खड्ड्यात लाकडे, गोवऱ्या अथवा कोळशाच्या अग्नीवर हवन करावे. अंदाजे 9 ते 10 किलो जळण लागते. हरीर द्रव्य. 2 किलो तांदळाचा शिजवलेला भात, मीठ घालू नये. पाव किलो साखर, 1.25 लिटर दूध, 50 ग्रॅम शुद्ध तूप व 50 ग्रॅम तीळ असे सर्व हवनाचे द्रव्य एका भांड्यात एकत्र कालवावे व 5ही बोटांनी प्रत्येक श्लोक म्हणून स्वाहा म्हणून होमातील अग्नीत टाकावे. विडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य फक्त सप्ताहाकरिता
विड्याची पाने 21 नग, लिंबू 21, खारीक 21, बदाम 21, सुपाऱ्या 21, लवंग 21, वेलदोडे 21, उसाचे तुकडे 21, फणी करंडे 21, हिरव्या बांगड्या 21, डाळिंबाचे दाणे, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर प्रत्येकी 25 ग्रॅम. कवच अर्गला किलक रात्री सुक्त प्रत्येकी वाचावे. हवन करू नये. प्रत्येकी 1 विडा टाकणे. 1 ते 13 अध्याय वाचन व हवन प्रत्येकी 1 विडा टाकणे. तंत्रोक्त देवी सुक्त यांचे वाचन करून 1 विडा टाकणे. प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य व मूर्ती रहस्य यांचे वाचन करून प्रत्येकी 1 विडा टाकावा. देवापराध, क्षमापन स्तोत्र फक्त वाचावे. अशा प्रकारे 21 विडे हवन करताना टाकावे. 9. हवन झाल्यानंतर होम व कुलदेवता प्रत्येकी 1 असा पुराणाचा नैवेद्य दाखवावा. होमाचा नैवेद्य होमात समर्पित करावा. तदनंतर 1 कुमारिका व 1 सवाष्ण स्त्री यांना भोजन द्यावे. 10. नैवेद्यानंतर पुराणाच्या 21 दिव्यांमध्ये फुलवाती लावून आरती करावी. 11. श्री गुरुपीठातील महाशक्तीपीठामध्ये कुलदेवतेचे मान सन्मान करावे. श्री स्वामी समर्थ. चरणार्पणमस्तु.